नमस्कार, मी प्राध्यापक शीतल परके, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर. आज आपण BCom पार्ट 1 सेमिस्टर 2 मधील अकाउंटन्सी पेपर 2 या विषयामधील दुसरा टॉपिक सिंगल एंट्रीचा अभ्यास करणार आहोत. आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 3 सोडवला होता. आता आपण त्याच पुस्तकातील प्रॉब्लेम नंबर 4 सोडवणार आहे. आधी आपण प्रॉब्लेम रीड करून घेऊया. The items set out below are extracted from the books of Mr. Shivaji, who keep his book of account under single entry system. You are required to prepare a trading and profit and loss account for the year ending 31st March 2021 and the balance sheet as on that date. Receipt and payment account for the year ending 31st March 2021. इथे आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे. त्याचबरोबर ॲसेट आणि लायबिलिटीज ह्यासुद्धा दिलेल्या आहेत. या ठिकाणी 1 एप्रिल 2022 आणि 31 मार्च 2021 ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. त्याचबरोबर हे जे दिलेले आहे ते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजेच कॅश ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. इथे आपल्याला 1 बाय 1 आपण हे घेणार आहोत प्रॉब्लेम सोडवताना. त्यानंतर पुढे पहा, प्रोव्हाइड फॉर डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ॲट 5%, ऑन मशनरी 10%, मेक प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स ॲट 5% ऑन डेटर्स. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपल्याला इथे दिलेला आहे. आपण आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला महत्त्वाचे अकाउंट्स अशा प्रकारे ओपन करून घ्यायचे आहेत. इथे आपण श्री शिवाजी ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन केलेलं आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2021. अशा प्रकारे हे अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण श्री शिवाजी बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2021 हे अकाउंट ओपन करून घेतलेलं आहे. बॅलन्स शीट ओपन करून घेतलेलं आहे. आवश्यकतेनुसार टोटल क्रेडिटर्स अकाउंट ओपन केलेलं आहे, टोटल डेटर्स अकाउंट ओपन करून घेतलेलं आहे आणि बॅलन्स शीट हे बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2020चं आहे. म्हणजे हे स्टेटमेंट ऑफ अफेअर आहे. हे बॅलन्स शीट यूज करून आपल्याला कॅपिटलची अमाऊंट काढायची आहे बॅलन्सिंग फिगरची. तर आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. तर प्रॉब्लेम सोडवताना ज्या अमाऊंट आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेल्या नाही आहेत त्या आधी फाइंड आउट करून घ्यायच्या आहेत. आपण सुरुवातीला कॅपिटल जे आपल्याला आवश्यक असतं ते कॅपिटल फाइंड आउट करून घेऊया. बॅलन्स शीट जे स्टेटमेंट ऑफ अफेअर आपण बनवलेलं आहे त्यामध्ये आधी पोस्टिंग करून घेऊया. प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे ॲसेट आणि लायबिलिटीच्या ज्या ओपनिंग इयरच्या बॅलन्सेस दिलेले आहेत ते बॅलन्सेस आधी आपण ॲसेट साईडला आणि लायबिलिटी साईडला पोस्टिंग करून घेऊया. त्यानंतर आपल्याला याच बॅलन्स शीटमध्ये कॅपिटलची अमाऊंट मिळेल ज्याला आपण बॅलन्सिंग फिगर असं संबोधतो. सुरुवात करूया. आपण ॲसेट साईडचं पोस्टिंग करून घेऊया. कॅशचं पहिलं पोस्टिंग करून घेऊया जे आपल्याला कॅश ट्रान्झॅक्शन्समध्ये दिलेले आहेत. कॅश हे रिसिप्ट साईडला दिलेले आहेत 6,000 रुपये. त्यानंतर स्टॉकचं पोस्टिंग करून घेऊया 25,000 रुपये. डेटर्स 27,000 रुपये. फर्निचर 12,000 रुपये. मशनरी 40,000 रुपये. हे झाले ॲसेट. आता आपण लायबिलिटी साईडचं पोस्टिंग करून घेऊया. लायबिलिटी साईडला फक्त एकच पोस्टिंग होईल क्रेडिटर्स. बाकी लोन वगैरे त्यांनी काही दिलेलं नाही आहे. आपण क्रेडिटर्सचं फक्त पोस्टिंग करून घेऊया. क्रेडिटर्स 13,000. या व्यतिरिक्त कोणतंही पोस्टिंग नाही आहे. आपण आता हे बॅलन्स शीट जे आहे ते कंप्लीट करून घेऊया म्हणजे आपल्याला कॅपिटलची अमाऊंट मिळेल. ही आलेली कॅपिटलची अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2021च्या बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायची आहे. टोटल येते 1,10,000 ॲसेट साईडची आणि ती जास्त असल्यामुळे लायबिलिटी साईडलासुद्धा आपण तीच टोटल घेणार आहोत. आणि आलेली जी अमाऊंट आहे कॅपिटल बॅलन्सिंग फिगर 97,000
ते आपण लिहून घेणार आहोत. बॅलन्सिंग फिगर $97,000. हीच अमाऊंट आपण बॅलन्स शीटला घेणार आहोत. आता आपण बॅलन्स शीटमध्ये पोस्टिंग करायला सुरुवात करूया. या बॅलन्स शीटमध्ये क्लोजिंग इयरचे पोस्टिंग आपण करणार आहोत. क्लोजिंग इयर ज्या अमाऊंट दिलेल्या आहेत त्या अमाऊंट आपण बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2021च्या बॅलन्स शीटमध्ये पोस्टिंग करणार आहोत. आधी आपण ज्या ॲसेट दिलेल्या आहेत त्या ॲसेट सगळ्या पोस्ट करून घेऊया. बाय बॅलन्स 34,500. सुरुवातीला आपण तो बॅलन्स पोस्ट करून घेऊया. कॅश, कारण हे कॅश ट्रान्झॅक्शन्समध्ये दिलेले आहेत. कॅश अमाऊंट आहे 34,500, 34,500. त्यानंतर स्टॉक दिलेले आहेत 36,000. त्यावरती ॲडजस्टमेंट नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्याचं अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलमला घेणार आहोत. डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे, त्याच्या अमाऊंट इनर कॉलमला घेणार आहोत 32,000. डेटर्सवरती काय ॲडजस्टमेंट दिले पाहूया. 5% RDD चार्ज करायचा आहे आपल्याला. डेटर्सची 32,000 जी अमाऊंट आहे त्याच्यावरती 5% RDD चार्ज केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळते 1,600. ती अमाऊंट लेस करून राहिलेली अमाऊंट आउटर कॉलमला घेणार 30,400. त्यानंतर फर्निचर, याच्यावरती ते सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. फर्निचरची अमाऊंट इनर कॉलमला घेऊया 12,000. ॲडजस्टमेंट बघूया काय आहे. डेप्रिसिएशन दिलेलं आहे. इथे पाहू शकतो फर्निचरवरती 5% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे @5%. अमाऊंट येते 600 रुपये. 12,000वरती 5% डेप्रिसिएशन चार्ज केल्यावर 600 अमाऊंट येते. 11,400 आउटर कॉलमला अमाऊंट येणार. त्यानंतर मशनरी, त्याच्यावरती सुद्धा डेप्रिसिएशन आहे. ॲडजस्टमेंट आहे 40,000 इनर कॉलमला घेऊया. पाहूया मशनरीवरती किती टक्के डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. इथे पाहू शकता 10% डेप्रिसिएशन चार्ज करायचे. 4,000वरती 10% डेप्रिसिएशन चार्ज केल्यानंतर 40,000वरती 4% डेप्रिसिएशन केल्यावर 4,000 अमाऊंट येते. ती लेस करून आपल्याला 36,000 आउटर कॉलमला घ्यायचे आहेत. ॲसेट साईडला एवढंच पोस्टिंग आहे. आता आपण लायबिलिटी साईडचं पोस्टिंग करून घेऊया. क्रेडिटर्स एवढंच एक पोस्टिंग आहे. पाहूया क्लोजिंग इयरची क्रेडिटर्सची अमाऊंट किती आहे. क्रेडिटर्सची अमाऊंट पाहूया आपण. या ठिकाणी पाहू शकतो क्लोजिंग इयरची 14,000 अमाऊंट आहे, ते आपण करून घेऊया 14,000. त्यानंतर कॅपिटल घेऊया. कॅपिटलची अमाऊंट आपण आत्ताच काढलेली आहे बॅलन्सिंग फिगर, ते आपण इनर कॉलमला घ्यायची. किती आहे ती पाहूया. कॅपिटलची अमाऊंट किती आलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो कॅपिटलची अमाऊंट 97,000 आलेली आहे. ते आपण इथे पोस्ट करून घेऊया इनर कॉलमला, कारण याच्यावरती आपल्याला ॲडजस्टमेंट असतात. त्यानंतर आपल्याला जो नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस येणार आहे त्यासाठी आपण इथे जागा सोडून घेणार आहोत, कारण आपण आपल्याला नेट प्रॉफिट झाला आहे की नेट लॉस झाला आहे हे अजून माहिती नाही आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लिअर केल्यावरतीच समजतील. आपण जागा सोडून घेऊया आणि त्याच्याखाली पुन्हा ड्रॉविंग्स लेस करायचे आहेत. त्यासाठी सुद्धा आपण इथे जागा सोडून घेऊया. येणारी अमाऊंट आपण आउटर कॉलमला घ्यायची. ठीक आहे. आता आपण ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सोडवायला घेऊया. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक घेतात. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट 25,000 आणि क्लोजिंगचे आहे 36,000. ते आपण आधी पोस्ट करून घेऊया. त्यानंतर परचेसेस आणि सेल्स यांची कॅशची अमाऊंट दिलेली आहे, ती पण आपण पोस्ट करून घेऊया. सुरुवात करूया. टू स्टॉक ओपनिंगची अमाऊंट घेऊया 25,000.
आत्ता पाहिल्याप्रमाणे ओपनिंगची अमाऊंट 25,000. त्यानंतर टू परचेसेस कॅशची अमाऊंट आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे, ती फक्त लिहून घेऊया. 6,000 रुपये. क्रेडिटची अमाऊंट आपण फाइंड आउट करणार आहोत, त्यासाठी जागा सोडूया. आता आपल्याला आणखी एक पोस्टिंग दिलेलं आहे वेजेस, ते आपण ट्रेडिंग अकाउंटला पोस्ट करतो, हे सर्वांनाच माहीत असेल. टू वेजेस अमाऊंट दिलेली आहे 14,000. आता आपण क्रेडिट साईड कंप्लीट करूया. बाय सेल्स कॅशची अमाऊंट दिलेली आहे सेल्सची 34,000, ती लिहून घेऊया. 34,000. क्रेडिटची अमाऊंट आपण लवकरच फाइंड आउट करूया, त्यासाठी जागा सोडूया. आणि खाली क्लोजिंग स्टॉकचं पोस्टिंग करणार आहोत. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आत्ताच पाहिले आपण 36,000. इथे आपण पुन्हा एकदा पाहूया. 36,000 क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट दिलेली आहे. 36,000 डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया. ट्रेडिंग अकाउंटचं पोस्टिंग सगळे झालेले आहेत. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे पोस्टिंग फक्त करून ठेवूयात, कारण आपल्याला क्रेडिटची अमाऊंट काढायची आहे. आपण 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप पोस्टिंग करत जायचं आहे. जशा अमाऊंट आपल्याला मिळतील तशा अमाऊंट पोस्ट करत जायचं आहे. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सुरुवात करूया. सॅलरी अमाऊंट आहे 4,500. त्यानंतर टू रेंट अमाऊंट आहे 2,000. टू ट्रेड एक्सपेन्सेस $8,000. त्यानंतर जे RDD आपण चार्ज केलेली होती 1,600 रुपये, तेही पोस्ट करणार आहोत. आता आपल्याला आणखी एक पोस्टिंग करायचं राहिलेलं आहे, डेप्रिसिएशन. आपलं डेप्रिसिएशन जे आपण चार्ज केलेलं आहे फर्निचर अँड मशिनरीवरती, ते आपल्याला इथे शो करावं लागणार आहे. टू डेप्रिसिएशन फर्निचर अँड मशिनरी दोन्हीची एकत्रितरित्या टोटल आपण आउटर कॉलमला घेणार आहोत. 6,000, 4,600, 4,600. इथे थोडीशी गर्दी झालेली आहे, तरीही आपण इथे बसवूया आपला प्रॉब्लेम, कारण काही ऑप्शन नाही आहे. चुकून माझ्याकडून थोडी कमी जागा सोडली गेली. ठीक आहे. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे सगळे पोस्टिंग आपले झालेले आहेत. आता आपण कॅश क्रेडिट सेल्स आणि क्रेडिट परचेसेसची अमाऊंट काढूया. आपण आता टोटल क्रेडिटर्स अकाउंट कंप्लीट करूया. इथे क्रेडिटर्सची ओपनिंग आणि क्लोजिंगची अमाऊंट दिलेली आहे, तेही घेऊया. त्याचबरोबर क्रेडिटर्सचा बॅलन्सही इथे दिलेला आहे 81,000, तो सुद्धा आपण घेणार आहोत. टू कॅश अकाउंट कॅश ट्रान्झॅक्शन्समध्ये आपल्याला क्रेडिटर्सचा कॅश बॅलन्स दिलेला आहे. टू कॅश अकाउंट 81,000. त्यानंतर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन क्लोजिंग इयरचा दिलेला आहे 14,000, तो घेऊया. त्यानंतर टू इथे आपण बॅलन्स क्रेडिट डाऊन घेतलेला आहे. क्रेडिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन घ्यायचा 13,000. प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे आपण सगळे पोस्टिंग करून घेतलेले आहेत. आता आपण टोटल करूया.
डेबिट साईडची टोटल जास्त येते 95,000 95,000 दोन्ही बाजूला ती अमाऊंट आपण लिहून घेऊया 95,000 आणि आपला फरक येतो आहे बाय परचेसेस क्रेडिट म्हणजे इथे आपल्याला परचेस क्रेडिटची अमाऊंट मिळालेली आहे 82,000. ती आपण डायरेक्टली लगेचच परचेस क्रेडिटच्या समोर लिहून घेऊया 82,000 आणि दोन्हीची टोटल कॅश आणि क्रेडिट दोन्हीची टोटल आउटर कॉलमला घेऊया करून लगेच 88,000. आता आपण सेल्स क्रेडिटची अमाऊंट फाइंड आउट करूया. त्यासाठी डेटर्स अकाउंट कंप्लीट करूया. डेटर्स अकाउंटमध्ये पण आपण पाहूया बघा आपल्याला इथे डेटर्सची क्लोजिंग आणि ओपनिंगची अमाऊंट दिलेली आहे त्याचबरोबर बॅलन्सही दिलेला आहे. डेबिट साईडला डेटर्सचा बॅलन्स दिलेला असल्यामुळे आपण त्याचं पोस्टिंग डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला करून घेणार आहे. बाय कॅश अकाउंट बाय कॅश अकाउंट 1,25,000. त्यानंतर बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 27,000 आणि बाय बॅलन्स क्रेडिट डाऊन 32,000. आता इथे आपण टोटल करूया. क्रेडिट साईडची टोटल जास्त इथे 1,57,000 ते आपण दोन्ही बाजूला लिहून घेऊया. इथे आपल्याला फरक आलेला आहे टू सेल्स त्याला आपण टायटल द्यायचे टू सेल्स क्रेडिट. सेल्स क्रेडिटची अमाऊंट आपल्याला इथे मिळालेली आहे 1,30,000. ते आपण आता सेल्स क्रेडिटमध्ये लिहून घेऊया 1,30,000 आणि टोटल आउटर कॉलमला घेऊया 1,64,000. आता ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करूया. ट्रेडिंग अकाउंटमध्ये क्रेडिट साईडची टोटल जास्त येते 2,00,000 रुपये. ती लिहून घेऊया. दोन्ही बाजूलाही आपण तीच अमाऊंट लिहायची. आता आपल्याला इथे ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. टू ग्रॉस प्रॉफिट क्रेडिट डाऊन ची अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे 73,000 73,000. आता ही अमाऊंट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करूया. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 73,000. आता इथे आपण आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करून घेऊया. आपल्याला टोटल क्रेडिट साईडची जास्त आहे 73,000. इथे जागा कमी असल्यामुळे थोडीशी गर्दी झालेली आहे आणि आपला नेट प्रॉफिट येत आहे डेबिट साईडला तो आपण लिहून घेऊया. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट आलेला आहे 52,300. नेट प्रॉफिट आपण आता कॅपिटलमध्ये ॲड करायचं आहे. बॅलन्स शीटच्या कॅपिटलमध्ये ॲड करायचं आहे. नेट प्रॉफिट आलेला आहे त्याच्यामुळे आपण तो ॲड करणार आहोत. 52,300 टोटल आली त्याची 1,49,300 लेस ड्रॉइंगची अमाऊंट पाहूया किती आहे. इथे पाहू शकतो ड्रॉइंगची अमाऊंट 15,000 आहे. ते आपण लेस करणार आहोत. लेस केल्यानंतर आउटर कॉलमला अमाऊंट लिहायची 1,34,300. आणि अशा प्रकारे आपले सगळे पोस्टिंग झालेले आहेत. आता पाहूया आपली लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईडची टोटल एकसारखी येत आहे की नाही. आधी आपण टोटल करून घेऊया. ॲसेट साईडची टोटल आलेली आहे 1,48,300 आणि लायबिलिटी साईडची सुद्धा टोटल तेवढीच आलेली आहे 1,48,300.
300 म्हणजे आपला प्रॉब्लेम या ठिकाणी बरोबर आलेला आहे. असा हा आपला प्रॉब्लेम आहे. जर काही समजलं नसेल किंवा एखादी एंट्री कशी केली, एखादी अमाऊंट कशी आली हे समजलं नसेल तर कमेंट करू शकता. थँक्यू.